ठीक आहे. श्री सिद्धेश्वर खंडू दसाडे सर यांची यथोचित अशी निवड करण्यात आलेली आहे. त्यांचा यथोचित सत्कार व्हावा, त्यांचा सन्मान करण्यात यावा या हेतूनं तमाम जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष माननीय शिवानंदजी भरले सर यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर प्रथमतः मी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष माननीय सातवींजी शेटगार सर यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते माननीय सिद्धेश्वर दसाडे सर यांचा शाल, मानाचा फेटा आणि पुष्पगुच्छ घेऊन त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो. अनिल हे अनिल अनिल खुर्ची मागे अजून जाऊ एकटं दोघं कोणतरी अजून कोण असतील त्याबरोबर त्याचा म्हणणार आहे. त्याला समोर खाली बस सगळेजण तोपर्यंत. पण जेव्हा शिक्षक असू द्या किंवा कोणतेही कर्मचारी असू द्या, सेवेतून सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या कामाकडे कुणीही लक्ष दिलं जात नाही, दिलं जात नव्हतं. मग ही जी काही खंत आहे त्यांच्या मनामध्ये होती आणि कुणीतरी पुढे व्हावं या हेतूनं माननीय शिवानंदजी भरले सर यांनी पुढे होऊन सेवानिवृत्तांच्यासाठी एक संघटना तयार केली आणि त्या संघटनेच्या माध्यमातून शिक्षकाचे उपदान असू द्या, अंशराशीकरण असू द्या, संगणक वसुली असू द्या किंवा त्यांचं जे काही अतिप्रदान वसुली असू द्या, या सर्व रकमा मिळवून देण्यासाठी सर्व सेवानिवृत्त जे शिक्षक आहेत त्यांचं स्वागत. आणि खरं म्हणजे क्रांतीची सुरुवात सोलापूरमधून झाली की काय असं मला असं वाटतं. कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे शिक्षकांचं योगदान आहे, जे देश घडवण्यामध्ये जे शिक्षकांचं योगदान आहे, आपले साने गुरुजींच्या पासून ते आजपर्यंत जे शिक्षकांनी जे कार्य केले, पत्रकारितेच्या माध्यमातून असतील, सगळे जे देश घडवण्यामध्ये शिक्षकांचा वाटा खूप मोठा आहे. आणि सर तुम्ही अध्यक्ष झाल्यामुळं पक्षाला एक नवीन शिस्त आणि विचार, सेवानिवृत्त झाल्यावर सुद्धा तुमची जबाबदारी खूप मोठी वाढलेली आहे सर. आज 2014 नंतर या देशामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा लोक अंधभक्ती म्हणजे काहीतरी फापट पसारा चालू आहे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून. आज शिक्षक जे विद्यार्थी घडवतात ते विद्यार्थ्यांना दिशा देण्याचं काम तुम्ही करणार आहात सर. काँग्रेस हे विचार आहे, पक्ष नव्हे, विचार आहे. तो विचार कायम राहायला पाहिजे. काँग्रेसने या देशाला घडवलेलं. देशामध्ये काय होतं, इंग्रज होते तेव्हा काय होतं देशामध्ये. आज शिक्षकांनी आपले अनेक आज उच्च शिक्षित झालेले आहेत लोक. शिक्षण प्रसारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशभरामध्ये शिक्षण क्षेत्रात जास्त प्रगती झाली आहे. पण त्यांना दिशा देण्याचं काम आता सध्याच्या तरुणांना इतिहास माहीत नाही आहे. मूळ देशातला हा देश 600 संस्थानाच्या माध्यमातून एकत्र करून या देशाला काँग्रेसनं एक समृद्ध असा देश, या भारत जगाच्या पाठीवर एक महान असा देश तयार करण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे. त्या काँग्रेसमध्ये तुम्ही सर्व जण येऊन आम्हाला शिस्त शिकवणार आहात, आम्हाला मार्गदर्शन देणार आहात. तुम्ही सर्व आमचे गुरुवार आहात. शिक्षक हे शिस्त आणि आताचं राजकारण बघता असं खूप गरजेचं होतं शिक्षकांना या पक्षामध्ये. हे खरं म्हणजे पक्षाची सेवा ही लोकांची, देशाची सेवा आहे. अनेक शेतकरी या सगळं दुग्ध क्रांती, शेती क्रांती या सगळं काँग्रेसने केलेलं आहे. शिक्षण क्षेत्रात एवढे उभारे जे आहे ते काँग्रेसने दिलेलं आहे. आणि यामुळं मला आनंद वाटला. आमचे जिल्हाध्यक्ष शिक्षक भेटले, कमळे गुरुजी पण होते आमचे. या सर्व असे शिक्षक पुन्हा आमच्या काँग्रेसला भेटत असतील तर हे देशामध्ये नक्की लवकरात लवकर क्रांती होईल.
आणि जे मार्ग सोडून दुसऱ्या मार्गाकडे जाणारे जे लोक आहेत, जे द्वेषाच्या कडे जाणारे लोक आहेत, ते पुन्हा भारतामध्ये एकता निर्माण करतील. सर्व धर्म समभाव या विचाराने महात्मा गांधीजीचे विचार सर्वत्र पसरवतील आणि हे सुरुवात या सोलापूर जिल्ह्यातून होत आहे. सर, खरं आम्ही विद्यार्थी आहे, मी पण एक सरांचा विद्यार्थी म्हणून पण आम्ही काम करत राहू. पक्षाचे धोरण हे लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. आणि तुम्ही म्हटल्यासारखं ग्रामीण भागामध्ये प्रत्येक ग्रामीण भागामध्ये तुम्ही अनेक हजारो विद्यार्थी तुमच्याकडून घडून गेलेले आहेत. त्यामुळे सोपं जाणार आहे. एक शिक्षक जेव्हा काँग्रेसचा विचार, गांधीजींचे विचार, सुशीलकुमार शिंदे साहेबांचे विचार, धर्मनिरपेक्ष विचार जेव्हा आपण ग्रामीण भागामध्ये जेव्हा फिरू, तेव्हा ते जे तुमचे विद्यार्थी तुम्हाला बघून ते परावृत्त होतील आपल्याकडून. बाबा, शिक्षक हे काँग्रेसच्या विचारांचे त्यांनी देशामध्ये आता आपण सुरुवात केलेली आहे गावामध्ये, तर आपण हे सरांचे विचार आहेत. तुमच्याकडे वेळ आहे भरपूर, तुम्ही ह्या सेवेतून नक्कीच ह्याच्यामध्ये क्रांती करावा. आणि सर, राजकारण एक बाजूला आहे, पण या देशामध्ये एकता टिकणं महत्वाचं. विकास कमी झाला तरी चालेल, हिंदू मुस्लिम शीख ईसाई हम है भाई भाई हे नारा कायम असायला पाहिजे. आज सत्तेच्या खुर्चीसाठी एकमेकांमध्ये भावाभावामध्ये भांडण लावण्याचं काम हे आजचे राजकीय लोक करत आहेत. हे सगळं नष्ट होऊन पुन्हा एकदा आपण सर्व एकत्र येऊन या देशाला समृद्धतेकडं, डॉक्टर कलामांचं एक स्वप्न होतं, महासत्ता बनायला पाहिजे देश, 14च्या पूर्वी सांगितले होते, पण आज देश त्या वाटेकडं सध्या तरी नाहीये. तुम्ही आपण सगळे स्वागत आहे, तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही मार्गदर्शन करत राहा. आमच्यासारखे तरुण तुम्ही कसं पळवता तसं पळायला तयार आहे. फक्त आम्हाला समभाव, सर्व धर्म समभाव या भावनेनं सगळं आपल्या देशात क्रांती व्हायला पाहिजे, अशी सोलापूरमधून सुरुवात झालेली असं मी म्हणतो. सर, पुन्हा एकदा धन्यवाद. आणि दसाडे सरांना जिल्हा पदावर जे सचिव पदावर त्यांची निवड झाली त्याबद्दल तुमचे अभिनंदन सर. आम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत राहू. दोन शब्द मी या ठिकाणी बोलतो. जय जय महाराज. आम्हाला कुठंतरी एक रिटायर झालेल्या गुरुजनांच्या मनामध्ये एक भावना निर्माण झालं की आमचा एखादा सरकारी जिल्ह्याच्या भारत देशामध्ये सर्वात मोठी असणाऱ्या एका पक्षाचं जिल्ह्याच्या कमिटीच्या सचिवपदी निवड झालं आहे, त्यांचं कुठंतरी सत्कार करावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी आलो. आणि या कार्यक्रमाची अध्यक्षता आदरणीय सातलिंग शटगार सर आणि आपण जुने नवे सर्व या पक्षाचे कार्यकर्ते आणि आमचे सर्व सेवानिवृत्त शिक्षक, इथं या ठिकाणी बसलेल्या लोकांना एक थोडक्यात जरा माहिती सांगतो. 1947ला हे देश स्वातंत्र्य झाले. त्याच्यापूर्वी काँग्रेस कमिटीचे जिल्हा अध्यक्ष सातलिंग शटगार साहेब वेळात वेळ काढून सर्व जो मानकरी शिक्षक वर्ग आलेत त्यांचा सन्मानावर झाला. शटगार साहेब आम्हाला मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय नूतन जिल्ह्याचे सचिव दसाडे सर, माझे सहकारी मित्र मगले सर आणि सर्व मित्र कंपनी. आता थोड्या वेळापूर्वी शिंदे साहेबांचा फोन आला होता, काहीतरी महत्त्वाचं काम आहे, बोलवलं होते. मी 2 मिनिटात मनोगत व्यक्त करतो. शिक्षक हा असा प्राणी आहे, तो कुठे गेला तरी विश्वास संपादन करतो आणि या समाजाचा शिक्षकावर पूर्ण विश्वास आहे. जसं मी या राजकारणामध्ये काम करत होतो, इथं माझे मित्र, माझे गावचे माझे वर्ग मित्र आहेत, मॅडम माझे वर्ग मैत्रीण आहे. आम्ही 11वी-12वीला मिळून होतो आणि आम्ही एका ताटामध्ये जेवलेलं आहे. हॉस्टेलला होतो, बोर्डिंगला. हे 8वी-9वी माझे एका डेस्कवर बसत होतो. ते सगळे मित्र कंपनी. तर असे आपल्या सर्वांना लहानपणापासून एक सामाजिक काम करण्याची वेळ आहे. आपण कुठेतरी ही पेशा पैशासाठी निवडलेली नाही, शिक्षकी पेशा पैशासाठी निवडलेली नाही, तर काहीतरी आवड आहे आपल्याला की एक चांगला समाज घडवावा, चांगला देश घडवावा, या हेतूने आपण याच्यामध्ये पडलो. मी तरी 25 वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये काम करत होतो, समाजाच्या विरोधात पोहत होतो. आणि मला अभिमान आहे, भरले सरांनी खूप मोठं काम
प्राथमिक शिक्षकांच्या माध्यमातून केलेले आहे. लसाडे सरांचं नाव ऐकतो. मॅडम तरी उच्च पदावर काम करतात. चिन्मित्र तरी मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. या सगळ्या गोष्टीचा आम्हाला अभिमान आणि आनंदी आहे. तुम्ही जे सूचना केल्या दोघांनी हे माझ्या मनात आहे. आणि तुम्हाला आणखीन एक सांगू इच्छितो, तुम्ही कुठल्याही पक्षामध्ये बघा, त्याचा हायकमांड हा शिक्षकच असतो. मी शिक्षक आहे किंवा तुम्ही शिक्षक आहात म्हणून मी वर्णन करतो अशातला भाग नाही. तुम्ही बघा, आता जे कोणी सत्तेवर बसलेले आहेत त्यांचे वडील शिक्षकच होते किंवा ते शिक्षकी पेशातून त्यांच्यावर जे संस्कार झालेले आहेत, त्यांच्या घराण्यातून जे काही संस्कार झालेले ते शिक्षकाचे संस्कार झालेले. आता आमच्याही काँग्रेस कमिटीमध्ये यलगुलवर सर आहेत, ते शिक्षकच आहेत, आमदार झाले. आता निंबर्गी सर आहे, तेही शिक्षक आहेत, मी शिक्षक आहे. म्हणजे एक कुठंतरी समाजाला दिशा देण्याचं शिस्त आणि कामाचं नियोजन या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शिक्षकामध्ये सापडतात. आणि शिक्षक हा हुशारी असतो, कारण सगळ्या प्रकारचे विद्यार्थी त्यांनी तयार केलेले तयार केलेले म्हणजे ते ऑलरेडी असतात. पण दिशा देण्याचं काम, सुधारण्याचं काम तो करतच असतो. आणि शिक्षकांनी डॉक्टर तयार केले, वकील तयार केले, राजकारणी तयार केले, वेगवेगळे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत शिक्षकापासूनच तयार होतात. तुम्ही जे सूचना मांडलेल्या आहेत त्या सूचनेशी मी सहमत आहे. माझं तरी मत असं आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीला अशी विनंती करतो की सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचा एक राज्याध्यक्ष आमच्या सोलापूरमधून व्हावा आणि त्याचे पुढाकार तुम्ही घ्यावं अशी माझी विनंती आहे. कारण कसं संपूर्ण राज्यभर सेवानिवृत्त शिक्षक संघटना निर्माण व्हावी आणि सोलापूर जिल्हाध्यक्ष जे आहे, जिल्हाध्यक्ष पद हे आपण इथं निर्माण करू, शहराध्यक्ष पद निर्माण करू. कारण भरपूर सेवानिवृत्त शिक्षक आहे. मग अशा माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून चांगलं काम करूया. मला बरं वाटलं आज तुम्ही सगळेजण एकत्र आला. माझे सहकारी मित्र या ठिकाणी आले आणि सर आमच्या जोडीला आहेत. दोन शिक्षक मिळून काहीतरी जिल्ह्यामध्ये क्रांती करतील. हे दोघंच नाही आहेत, तुमचं सगळं पाठबळ आहे. आणि अजूनही आम्ही प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी 4-5 शिक्षक आम्ही सेवानिवृत्त त्या ठिकाणी निवड करूया. शिंदे साहेब आणि प्रगतीताईंचं आणि सन्माननीय सत्कार साहेबांचा काँग्रेस पक्षाचा हात नक्कीच बळकट करूया एवढी आशा या ठिकाणी व्यक्त करतो. मी बोलणार होतो पण साहेबांचा फोन आल्यामुळे या ठिकाणी थांबतो. आपण सर्वजण काँग्रेस कमिटीमध्ये आलात त्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचा आभार मानतो आणि स्वागतही करतो. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आपण पुन्हा एकदा चहा घेऊ, सर्वांनी गावं. माझे सर्व सेवानिवृत्त गुरुजी सर, आम्ही जन्मल्यापासून काँग्रेसवर प्रेम करतो. मी 2 मिनिटं सांगतो. या देशामध्ये काँग्रेसचं प्रेम गांधी आणि नेहरू घराण्याशिवाय कुणाला नव्हतं आणि नाही. का सांगतो? आम्हाला चौथीला एक धडा होता, तुम्हाला सुद्धा असेल. पंडित नेहरूंना देहांत झाल्यानंतर एक वाक्य लिहिलं होतं की मेरी रक्षा कहा डालो जहां या हर देश में खेत में किसान काम कर रहा है वह मेरी रक्षा वहां जानी चाहिए. अशी इच्छा बाळगणारा नेता आज तरी या देशात शिल्लक आहे का? आणि हेच बीजेपी फक्त नेहरू आणि गांधी घराण्याचं टार्गेट करते. ज्या इंदिरा गांधींनी 30 ऑक्टोबरला आसामच्या शेवटच्या सभेत सांगितलं मेरे शरीर का हर खून का बूंद देश के लिए अर्पित होना चाहिए. आणि मित्रांनो, दुसऱ्या दिवशी त्यांना त्यांच्या अंगरक्षकांनी गोळ्या घालून स्वतःचं रक्त देशासाठी बलिदान केलं. ज्या राजीव गांधींना अतिरेक्यांनी खलास केलं, एवढं बलिदान या देशामध्ये गांधी आणि नेहरू शिवाय कोण करू शकत नाही. म्हणून आम्ही काँग्रेसवर निष्ठा करतो. आमचं काँग्रेसवर प्रेम आहे. आणि 2 मिनिटात सांगतो, सोलापुर स्मार्ट सिटी. अरे कैसे बनेगी स्मार्ट सिटी? ना इधर पीने को पानी है और आप स्मार्ट बना रहे हैं. 8 दिन 9 दिन हमारे सरपंच में हमारे गांव में हमारी बिन पाणी की मुंडेवाडी. आमच्या गावाला साहेब पाणी नव्हतं. नदीवरनं पाणी आणून 2 पाईपलाईन करून
4 किलोमीटरवरती प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये नळ दिलाय आणि असल्या सिटीला जर पाणी नसेल तर काय बीजेपी स्मार्ट सिटी करणार आहे, काय आदर्श घेणार आहे? भरले सरांनी उदाहरण सांगितलं, तिकिटासाठी आणि अर्ज माघारी घेण्यासाठी जर रक्ताचा खून पडत असेल, काय करायचं त्या पक्षाला आणि त्या देशाला घेऊन? ज्या ठिकाणी माणसं कापली जातात, माणसं तोडली जातात, तसलं पक्षीय राजकारण करण्यात काय अर्थ नाही मित्रांनो. तळागाळात काम करणारा माझा गुरुजी आहे, माझ्या गुरुजींना माहित आहे पक्ष कुठं आहे आणि कसा आहे. मी षटकार साहेबांना विनंती करतो, मी तुमच्यापेक्षा लहान आहे पण माझी एक विनंती आहे, तुम्ही जिल्ह्यातल्या तुमच्या सगळ्या काँग्रेस अध्यक्षांना, काँग्रेसच्या अध्यक्षांना, तालुका अध्यक्षांना विनंती करा, गावातला सर्वे करा, रिटायर झालेली गुरुजी शोधा. प्रत्येक तुमच्या काँग्रेसच्या त्या कमिटीमध्ये एक 4-5 गुरुजी असावेत, जेणेकरून तुमचा पक्ष आम्ही असा पळवत नेऊ. मी तुमचे का पळवत नेऊ तर हा आम्हाला अभिमान आहे आणि हा पक्ष आमच्याच अंगामध्ये का रुजलाय तर आम्ही काँग्रेसची पिलावळ आहोत का? आम्हालाच काँग्रेसनं शिकवलंय देशप्रेम काय आहे आणि कुणाला शिकवलंय ती लोक वेगळी आहेत, आजच्या प्रवाहामध्ये आहेत. आम्ही काँग्रेस प्रेमी माणसं आहोत. निश्चितपणाने आम्ही 100% पक्ष बळकट करू. आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, प्रणिती शिंदे साहेब आणि या जिल्ह्याची काँग्रेस याच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणानं उभं राहू एवढं अभिवचन मी देतो आणि काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मला आपण निवड केली त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय काँग्रेस.